पाठाचे 5व्या दिवशी आपण सुरुवात करूया. सगळ्यांना माझा नमस्कार. ओम तत्सवितुर्वरेण्यं रूपं ज्योतिः परस्य धीमहि तन्नमस्ते तत्वाला माझं कृतज्ञतेने म्हणतात. श्री अरविंद म्हणतात की आध्यात्मिक साधनेच्या मार्गावर ईश्वर जोपर्यंत आपलं बोट धरत नाही तोपर्यंत आपला प्रवास होऊ शकणार नाही. तो ईश्वर आपलं बोट केव्हा धरेल तर आपलं आणि त्याचं नातं पक्क करा आणि नातं पक्क करून मग आध्यात्मिक उपासनेला सुरुवात करा. मग त्यामध्ये आपण ईश्वराबरोबर अनेक प्रकारचे संबंध बांधू शकतो. त्यातला पहिला संबंध आपण बघितला याचक. जे काय मागायचं आहे भौतिक समृद्धी आध्यात्मिक समृद्धी ती फक्त त्याच्याकडेच मागेल. पण त्यातही तेजस्विता अशी असली पाहिजे की मी दुसऱ्याकडे मागणार नाही, मी फक्त ईश्वराकडे मागून घेईल. आणि मग आपली मागणी श्रेष्ठ 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 होत जाते. तुकाराम महाराजांनी मागितलं की हेचे दान देगा देवा तुझं विसर न व्हावा. काय मागावं? साधन मागावी की साध्य मागावं याची पण आपल्याला समज आली पाहिजे. 2 निद्रानाशाचे विकारी होते, इन्सोमिनिया. त्यांना झोप लागत नव्हती, निद्रानाश होत होता. आणि त्यामुळे दोघांनी देवाची प्रार्थना केली आणि देव प्रसन्न झाला. तर पहिल्याने देवाकडे काय मागितलं की मला मच्छरदाणी दे, उशी दे, गादी दे डनलॉपची, मस्तपैकी रजई दे, एसी दे. सगळी साधनं मागून घेतली त्यांनी. पण मग झालं काय की ही सगळी साधनं लावली तरी तो तळमळतच राहिला, झोप काही लागलीच नाही त्याला. दुसरा जो होता त्याने सांगितलं ईश्वरा मला झोप दे. आणि मग दगडावर असे वर हात केले आणि झोपी गेला. त्यामुळे ईश्वराकडे काय मागावं? साधन मागावं का साध्य मागावं? ते पहिल्याने साधनं मागून घेतली सगळी. डनलॉपची गादी, उशी, एसी ही सगळी साधन आहेत. आणि दुसऱ्याने काय मागितलं? साध्य. मी ईश्वराचा याचक आहे, मी जे काय मागायचं ते त्याच्याकडेच मागेल फक्त, आणि साध्य मागेल त्यालाच मागून घेईल मी. मग त्यानंतर एक स्थिती अशी येते, भक्त श्रेष्ठ अवस्थेमध्ये जातो, तेजस्विता येते. तो ईश्वराकडे सुद्धा मागत नाही. आणि मग ईश्वर म्हणतो की अरे तू माझ्याकडे कशाला मागतोस, तुला मागायची गरजच नाही. मग काय करू? कारण ईश्वराच्या सहाय्याशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. मग काय करू मी? मग ईश्वर सुचवतो त्याला की तू असं कर, काम कर आणि हक्काने घे. आणि इथे दुसरा संबंध सुरू होतो. माझे गुरु असं म्हणतात की कमीत कमी एक संबंध पुष्ट करण्यासाठी 1 जन्म लागतो. असे अनेक संबंध आहेत आणि मग आपली उपासना पुष्ट होत जाते. श्री अरविंद मात्र म्हणतात की हे सगळं एका जन्मात करायचं आपल्याला, कारण गती वाढवायची आपल्याला. हा फरक आहे. तेव्हा ते म्हणतात की सेवक संबंध. मग हा सेवक संबंध म्हणजे काय? तर कवी म्हणतात कि मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा तू साहेब मेरा. भगवंत कोण आहे? मी तुझा गुलाम आहे, मी तुझी गुलामी करणार आहे. मी इतरांची कोणाची गुलामी नाही करणार, मी तुझी गुलामी करेल. मी भगवंताचा सेवक आहे. सुरुवातीला त्याचं मजुरीकडे लक्ष असतं. सेवक जेव्हा पहिल्यांदा येतो ना काम करायला तेव्हा शेठजींना म्हणतो काय पगार देणार, किती देणार, त्याचं पगाराकडे लक्ष असतं. महिना संपला की आता शेठजी केव्हा पगार देतील, आता शेठजी केव्हा पगार देतील, या पगाराकडे त्याचं लक्ष ठेवून तो काम करत असतो. परंतु नंतर तो देवाच्या फौजेमध्ये दाखल होतो आणि त्याचं त्या सेवेवरती प्रेम बसतं. भगवंताची सेवा करणं यासारखं आनंदमयी दुसरं काहीच नाही. त्याची सेवा करणं यासारखी मजा दुसरी नाहीये, यासारखा आध्यात्मिक आनंद दुसरा नाही की देवा मला
तुझी सेवा करण्याची संधी मिळते. हे खोकं तुझ्यासाठी वापरलं जातंय, याचा त्याला आनंद होतो. म्हणजे काय होतं, आता पगारावरनं त्याचं लक्ष निघून जातं. शेठजी काय देतील ते देतील, आता त्या पगाराकडे त्याचं लक्षच नाहीये. बघा, तो श्रेष्ठत्वाच्या पायऱ्या चढत चाललेला आहे, तो दिव्य भक्त होत चाललेला आहे. त्याची आध्यात्मिक उपासना वरच्या वरच्या पायरीवर चाललेली. आता त्याचं पगाराकडे लक्ष नाहीये, आता त्याचं भगवंताच्या सेवेकडे लक्ष आहे. तुका म्हणे आम्हासी सुखे घालावे गर्भवासी, मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल, मला मोक्ष मुक्ती नको. का बरं? कारण मला या जगात येऊन तुझी सेवा करायची. चुकलेले लोक भगवंताच्या रस्त्यावरती परत आणणं यासारखी भगवंताची दुसरी सेवा नाही. ही सेवा आहे त्याची. भगवंताच्या मुलांना सांगून येणं, हा ते ऐकतील ना ऐकतील हा त्यांचा प्रश्न, पण आपण पोस्टमॅनचं काम करायचं. हा मी सेवक आहे बाबा, तुझं पत्र देवा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. आणि इतकं त्या सेवेवरती प्रेम आहे की आता पगाराकडे लक्ष नाही. आता शेठजी पगार देणारच आहेत, ते काम कर आणि हक्काने घे, हेच त्यांनी आधी सांगितलं होतं की नाही सेवा करताना. त्यामुळे मी त्यांचं काम करतोय, ते मला हक्काने देणार. माझे कपडे फाटले तर मला काळजी नाही, त्यांना काळजी. मला अधिक चांगल्या स्थितीत ठेवलं तर मी देवाचं काम करू शकेल, म्हणून ते मला अधिक चांगल्या स्थितीत ठेवतील. कदाचित झोपडीत राहून मला देवाचं काम करता येणं शक्य नाहीये, तिथे प्रतिकूलता आहे, मग ते मला महालात ठेवतील. का बरं? माझं त्या महालावर प्रेम नाहीये. महालात राहून मला देवाचं काम करता येईल, ते मला पैसे देतील भरपूर, वित्तशक्तीचा वर्षाव करतील माझ्यावर. का? मी काम करावं म्हणून. कारण ही साधन आहे, वित्तशक्ती लागतेच. वित्तशक्तीचा तिरस्कार करायचा नाही. सत्य मार्गाने आलेली वित्तशक्ती ही प्रभुदत्त असते, ही देवानी पाठवलेली असते. त्यामुळे मलाच का हा प्रश्न विचारला पाहिजे. प्रत्येक साधन आपल्याला मिळालं की देवाला सांगितलं पाहिजे कृतज्ञतेने तुला वंदन, कारण हे तू पाठवलंस, हे प्रभुदत्त आहे. हा सेवक आहे. सेवकाचं जीवन असं आहे, त्याची जीवन जगण्याची वृत्ती अशी आहे. एक शेठजी असतो, त्यानंतर द्वापार युग आलं, आता कलियुग आलं. प्रत्येक युगामध्ये देवाची मागणी वेगळी आहे, देवाची डिमांड वेगळी आहे. भजन पूजन फक्त करून चालेल का? आत्ताच्या काळामध्ये विचार करा. फक्त मी मंदिरामध्ये जातो आणि अभिषेक करतो, फक्त भजन पूजन करतो, कीर्तन करतो, हे सत्ययुगात चालत असेल? कारण सत्ययुगामध्ये सगळेच लोक चांगले, त्यामुळे तुम्ही कोणाला जाऊन सांगणार? मग नैनितालला येऊन शिबिर घेण्याची आवश्यकता नाही, कारण सगळ्यांना सगळं माहिती. सगळे सत्य लोक होते सत्ययुगामध्ये, त्यामुळे त्यांना त्या काळात सांगायची गरज नव्हती. आजचा काळ आहे का तसा? 95% लोक असुर आहेत, 95% लोक विकृतीने पछाडलेले आहेत, 95% लोक संसारामध्ये बुडून गेलेले आहेत. खा प्या मजा करा हेच त्यांचं जीवन झालंय. म्हणजे आजच्या काळात आपल्याला भजन पूजन फक्त करून चालणार नाही. श्री अरविंद म्हणतात आजच्या काळात आपल्याला काय केलं पाहिजे, त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. ऋषी उठून गेले, त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे, उद्युक्त केलं पाहिजे, त्याला स्टिम्युलेट केलं पाहिजे. त्याला यू हॅव टू स्टिम्युलेट अदर्स. श्री अरविंद म्हणतात त्याला उद्युक्त करा, त्याला 10 वेळा सांगा. तो कदाचित काही वेळा आपला अपमान करेल, पण 10 वेळा त्याला सरोदय पती पत्नी का सांगतात आपल्या सगळ्यांना? आपल्या आत्म्यामध्ये त्या सत्कर्मांचा संचय असतो आणि ईश्वर मुनींजींना सांगतो बघ याच्या अकाउंट मध्ये काय आहे दे त्याला. कार्मिक अकाउंट मध्ये सत्कर्म असतील तर ईश्वर देतो. आणि दुसरी गोष्ट, आपण आध्यात्मिक उपासनेसाठी देवाची सेवा करत असू, इतरांचं प्रबोधन करत असू तर देव देतो. मग आपल्या अकाउंट मध्ये नसेल तरी
देव स्वतः द्यायला येतो. इकडे तो मुनीमजीला पाठवतो आणि इकडे तो स्वतः द्यायला येतो. कारण की हा माझं काम करतोय, हा माझी सेवा करतोय. याच्या अकाउंट मध्ये कदाचित सत्कर्म नाहीये, पण तरी सुद्धा मी याला देईन. भगवंत या दोन कारणांसाठी देतो. तेव्हा सेवक जो आहे, सेवक, तो सेवक अतिशय खुश आहे. भगवंता तू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. सेवकाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य त्याची ईश्वरावरती पक्की श्रद्धा असते. जे काय आहे ते शेठजी, जे काय आहे ते ठरवतील. त्यांनी केलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करणं, त्याची सेवा करणं हे माझं काम. नॉट टू क्वेश्चन व्हाय, जस्ट डू ऑर डाय. हे सेवकाचा दुसरा गुण. दक्षता हा त्याचा पहिला गुण. पगाराकडे लक्ष नाही, सेवेवरती प्रेम हा त्याचा पहिला गुण. दक्षता हा त्याचा दुसरा गुण. आणि देवावरती म्हणजे शेठजीवरती प्रचंड श्रद्धा हा त्याचा तिसरा गुण आहे. तो शेठजींवरती अनुरक्त झालेला आहे. याला अनुरक्तता असं म्हणतात. ईश्वरावर कसा आहे तो? अनुरक्त आहे. तू सांगशील ते मी करेन. तू सांगितलं पाण्यात दोऱ्या वळ, मी पाण्यात दोऱ्या वळेल. ईश्वर जे सांगेल ते मी करेन. तिथे डोकं लावणार नाही, तिथे प्रश्न विचारणार नाही. हा सेवकाचा तिसरा गुण आहे. अनुरक्त आहे. ईश्वरा तू कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहेस. आणि त्यामुळे तुझ्यावरती विश्वास. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी आले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे. इच्छा होतसे मानसी करीतसे हा देह तुझा असे. ही सेवकाची प्रार्थना आहे. काय सुंदर आहे, समर्थांनी लिहिली. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी आले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे. इच्छा होतसे मानसी करीतसे हा देह तुझा असे. हा देहच तुला अर्पण केलेला आहे. तुकाराम महाराजांनी पण एक प्रार्थना लिहिलेली. तुकाराम महाराज म्हणतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढी भावो. काय म्हणतात ते? देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढी भावो. न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो. ही सेवकाची प्रार्थना आहे. तेव्हा सेवक कसा आहे? सेवक हा त्याच्या शेठजीवरती अनुरक्त असला पाहिजे. त्याच्या शेठजींवरती प्रचंड श्रद्धा आहे. ते सांगतील ते बरोबरच आहे. मी माझ्या गुरूंना एक दिवस म्हणालो तो आहे तो सेवकामधले हे सगळे गुण. मग आता तो सेवक जो आहे तो सेवक आणखी वरच्या पायरीवरती गेलेला आहे. म्हणजे अशी कल्पना करा, कदंब वृक्ष आहे. त्या कदंब वृक्षाला एक झोपाळा टांगलेला आहे, सोन्याचा झोपाळा. आणि त्या झोपाळ्यावर योगेश्वर कृष्ण बसलेले आहेत. मस्त झोके घेत आहे. आणि भक्त आपल्यासारखा आध्यात्मिक साधनेचा उपासक समोर बसलाय. आणि मग तो देवाकडे याचना करतोय. मग देव त्याला सांगतात की आता याचना हा संबंध तुझा पक्का झाला, आता तू माझ्याकडे याचना करू नको. मग मी काय करू? काम कर आणि हक्काने घे. मग तो काम करतो आणि हक्काने घ्यायला लागतो, म्हणजे सेवक बनतो. आता होतं काय की हा सेवक संबंध सुद्धा त्याचा परिपक्व झाला. हा सेवक संबंध सुद्धा त्याचा पुष्ट झाला. भगवंत त्याचा हात धरतो आणि शेजारी बसवतो. झोपाळ्यावरती आपल्या शेजारी बसवतो. हा तिसरा संबंध आहे. हा आहे सखा संबंध. आता तो देवाचा सखा बनला. आता तू माझा सेवक नाही आहेस, आता कोण आहेस? माझा सखा. सखा म्हणजे कोण? ज्याला आपण आपले सुखदुःख सांगतो तो सखा. बऱ्याच अशा गोष्टी असतात, सगळ्या भाऊ लोकांना माहिती असेल किंवा ताई लोकांना पण माहिती असेल.
आपले काही मित्र किंवा आपल्या काही मैत्रिणी असतील तर अशा आहेत की जे घरच्यांना आपण सांगत नाही ते त्यांना आपण सांगतो. भक्ताला म्हणजे सेवकाला जमिनीवरून उठवतो. आता इथे उत्थान आहे. श्री अरविंद म्हणतात इथे अपलिफ्टमेंट आहे, इथे ईश्वराने हात धरला. हे दोन संबंध पुष्ट केले आपण. आणि ईश्वराने आपला हात धरला, तो उठवतो आणि झोपाळ्यावरती स्वतः शेजारी बसवतो. अर्जुन हा भगवंताचा सखा होता आणि म्हणून बऱ्याच वेळा कृष्ण त्याच्या गळ्यात हात घालून गप्पा मारायला घेऊन जायचे त्याला. मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी. अजानता, तुला काही बोललं गेलं असेल माझ्याकडनं, माझ्या प्रमादाला क्षमा कर. अर्जुन डोळ्यातून घळघळ अश्रू वाहतात त्याच्या विश्वरूप दर्शनानंतर की इतका तू मोठा आहेस हे मला माहिती नव्हतं. आणि म्हणून ते त्याला हाक मारतात, हे सख्या. सखे मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी. प्रमाद झाला माझ्याकडनं, अनेक वेळा तुला नाही नाही ते बोललं गेलं. हे अर्जुन सांगतोय विश्वरूप दर्शनानंतर. भगवंत सखा झालेला आहे. सखा देव कसा आहे हे सखा झाल्यावर कळतं. ईश्वराचं खरं स्वरूप हे त्याचा सखा झाल्यावरती कळतं. कारण आता तो देवाच्या शेजारी बसलाय आणि देव त्याला सुखदुःख सांगतोय. देव त्याला सांगतोय, अरे हे कलियुग आहे ना, हे खूप विचित्र आहे. सत्ययुग बरं होतं, त्रेतायुग ठीक आहे, द्वापार युग चांगलं होतं, पण हे कलियुग मात्र खूपच खराब आहे. कारण याच्यामध्ये विकृती ही संक्रामक रोगापेक्षा भयानक वेगाने पसरलेली. लोक मला विसरले. ज्यांना मी जन्माला घातलं, ज्यांना अहोरात्र मी सांभाळतोय, ते मलाच विसरले. म्हणजे ती आई मुलाला चालायला शिकवते, एका मोठ्या हॉलमध्ये आणते आणि त्या मुलाला एकटं सोडते ती आई. आणि ती आई स्वतः दारामागे लपून राहते आणि तिथून ती विचारते, बाळा मी कुठे, बाळा मी कुठे, बाळा मी कुठे. बाळ इकडे तिकडे पाहतं, त्याला आई दिसतच नाही. आई दारामागे लपलेली. बाळ इतकं शहाणं, बाळ म्हणतं आईच नाही. जेव्हा ईश्वराचा तो होतो तेव्हा तो ईश्वराच्या शेजारी बसलेला आहे. ईश्वर त्याला सुखदुःख सांगतोय. आता ईश्वराचं खरं स्वरूप त्याच्या लक्षात यायला लागलंय. ईश्वराची अनुभूती त्याला यायला लागलेली. ईश्वर कसा आहे? यहुदी हा खूप जुना धर्म आहे. त्या यहुदी लोकांनी सांगितलं की देव कोण आहे, ईश्वर कोण आहे? ईश्वर जज आहे. त्यांनी सांगितलं ईश्वर जज आहे, तो प्रत्येकाला जस्टिस देतो. ही यहुदी लोकांची ईश्वराची कॉन्सेप्ट आहे. तुम्ही यहुदी ग्रंथ वाचून बघा. हे इस्रायलमध्ये राहणारे सगळे यहुदी लोक, हिब्रू भाषेमध्ये त्यांचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथात लिहिलेलं आहे की ईश्वर हा जज आहे आणि तो आपला जस्टिस करतो. आपण कशी कर्म केली, त्यामुळे लास्ट डे जेव्हा येतो, लास्ट डे ऑफ जजमेंट असं त्यांच्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे. त्या ग्रंथाचं नाव मी विसरलो. हिब्रू भाषेमध्ये तो ग्रंथ आहे आणि त्याच्यात लास्ट डे ऑफ जजमेंट याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की ईश्वर हा जज आहे, तो न्यायाधीश आहे आणि तो आपल्याला जजमेंट देतो, तो आपल्याला जज करत असतो. पण ही व्याख्या घाबरवणारी आहे, लोकांना घाबरवणारी आहे. कारण ईश्वर जज बनला तर किती फटके खावे लागतील. कसं आहे तर येशू ख्रिस्ताने सांगितलं तो मर्सीफुल आहे, तो दयाळू आहे आणि हे लोकांना आवडलं. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी येशू ख्रिश्चन धर्मामध्ये हे केली, प्रवेश केला. आणि म्हणून आज ख्रिश्चन धर्माची संख्या खूप जास्त आहे जगात. का? त्याचं कारण लक्षात घ्या की येशू ख्रिस्तांनी जे ईश्वराचं स्वरूप सांगितलं ते लोकांना आवडलं. लव्ह इज गॉड अँड गॉड इज लव्ह. आता या तुलनेमध्ये भारतीय ऋषींनी ईश्वराचं स्वरूप कसं सांगितलं ते आपण बघू. यहुदी काय म्हणतात,
ईश्वर जज आहे. बरोबर, ही त्यांची व्याख्या. आणि येशू ख्रिस्त काय म्हणतात? ईश्वर मर्सीफुल आहे, कृपाळू आहे तो. भारतीय ऋषी म्हणतात असं नाही, ईश्वर हा जज पण आहे आणि तो मर्सीफुल पण आहे. दोघांचं कॉम्बिनेशन आहे. द अल्मायटी गॉड इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ जजफुलनेस अँड मर्सीफुलनेस. ही इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ. उदाहरणार्थ, तो जज कसा आहे? पेरल्याशिवाय उगवत नाही, हा त्याने नियम बनवला, मग त्याला कोणीच अपवाद नाही. अर्जुनाच्या शेतात सुद्धा पेरल्याशिवाय उगवेल का? तर भारतीय ऋषींनी डिफाइन केलं. एक दाणा आपण पेरतो. माझे गुरुजी नेहमी म्हणतात की जेव्हा शेतकरी पेरणी करायला जातो ना, तेव्हा ते बियाणं तो खांद्यावर घेऊन जातो. खांद्यावर एवढं एवढं गोणीत 1 एकर शेत पेरायचंय त्याला, एवढं एवढं धान्य घेऊन जातो. त्याला म्हणा कापणी करताना खांद्यावरनं आणून दाखव. कापणी करताना बैलगाड्या भरून भरून तो आणतो, खांद्यावर नाही आणता येणार त्याला. ही देवाची कृपा आहे, हा त्याचा मर्सीफुलनेस आहे. म्हणजे हीच कॉम्बिनेशन ऑफ बोथ. सख्याला हे कळतं, ईश्वराचं स्वरूप त्याला कळतं की तो फक्त जज नाहीये आणि तो फक्त मर्सीफुल नाहीये, तो दोघांचं कॉम्बिनेशन आहे. पेरल्याशिवाय उगवणार नाही हा त्याचा जजफुलनेस आहे. आणि पेरल्यानंतर एका दाण्याचे 400 दाणे. कोणती बँक आहे हो अशी जगात की जे 1 रुपयाला 400 रुपये देते, इतकं व्याज देते? हे केवढं व्याज देव देतोय आपल्याला. एक दाणा पेरला की त्याला 400 दाणे फुटतात. देवाचा सखा व्हायचा असेल तर दुसरी कंडिशन अशी आहे की जीवन भ्रमरहित झालं पाहिजे. जीवन कसं झालं पाहिजे? भ्रमरहित. आपल्या जीवनामध्ये भ्रमाचे भोपळे आणि ते भ्रमाचे भोपळे 3-4 महत्वाचे भ्रमाचे भोपळे, ते भ्रमाचे भोपळे फोडल्याशिवाय देवाचा सखा होता येणार नाही. देवाच्या सख्याचं जीवन, पहिलं लक्षण आपण बघितलं, ईश्वराचं खरं स्वरूप त्याला कळलंय. दुसरं लक्षण आहे त्याचं जीवन कसं झालंय? भ्रमरहित झालंय. आता भ्रमाचे भोपळे त्याने फोडून टाकले, भ्रमरहित झालेले. पहिला भ्रम काय? सुख वस्तूत आहे. सुख वस्तूमध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस हा त्याचा भ्रम आहे. बंगला बांधला की सुख, गाडी घेतली की सुख, पैसा मिळाला की सुख. जर पैशात सुख असतं तर पैसेवाले दुःखितांच्या रांगेमध्ये उभे राहिलेच नसते. विचारून पहा बरं श्रीमंतांना, त्यांना तर उलट जास्त दुःख आहे. त्यामुळे घर जळतायत. पैशामध्ये सुख असतं तर सगळे जगातले पैसेवाले सुखी झाले असते, पण नाही, ते सुद्धा दुःखितांच्या रांगेमध्ये आहे. मग साधनांमध्ये सुख आहे का? वस्तूमध्ये सुख आहे का? वस्तूत सुख आहे, हा जीवनातला भ्रम आहे. या भ्रमाचा भोपळा फोडून टाकला पाहिजे जर मी ईश्वराचा सखा असेन तर. सुख वस्तूत नाहीये, ईश्वराचं सानिध्य, सामिप्य आणि संबंधामध्ये खरं सुख आहे. दुःख आहे. मग मी माझी मनस्थिती सतत प्रसन्न ठेवेल. मन कराळे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हा भ्रमाचा भोपळा फोडून टाकला पाहिजे की वस्तूमध्ये सुख आहे, वस्तूत सुख नाही, वस्तूमध्ये सुख नाहीये. ईश्वराचं सानिध्य, सामिप्य आणि संबंध याच्यात सुख आहे. त्यामुळे सुख हे विषयनिष्ठ आहे. सुख आपल्या मनस्थितीमध्ये आहे. आपली मनस्थिती जर आपण प्रसन्न ठेवली तर आपण सुखी. माझे 2 मुलं आहेत, त्यांनी MBA केलं आणि त्यानंतर त्यांना मस्तपैकी नाशिकमध्ये MBA पूर्ण होण्याच्या आत कॅम्पसमध्ये सिलेक्ट झाले आणि बँकेत नोकऱ्या लागल्या. 2 वर्षामध्ये खूप चांगली प्रमोशन घेतली. एक कोटक बँकेचा मॅनेजर आहे, एक ICICI बँकेचा मॅनेजर आहे. आणि त्यांना पुढे ऑफर आल्या पुण्या मुंबईच्या मोठ्या कंपन्यांच्या आणि अधिक चांगलं पॅकेज त्यांना होतं. आणि मग ते म्हणाले की पप्पा काय करू, कारण तिकडे पॅकेज जास्त मिळतंय.
तर आम्ही सगळे एकत्र बसलो आणि त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही, मी अडवणार नाही, पण पॅकेजपेक्षा महत्वाचं आपण संध्याकाळी रोज एकत्र जेवायला बसतो.